आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही त्रास होतोय का? नाही. झोप काही येत नाहीये. आमच्या अक्षयचं लग्न नीट होईपर्यंत आम्हाला झोप लागणार नाहीये. त्या आजची पत्रिका बघून तुझी झोप उडालीच असेल ना? म्हणजे पत्रिकेतला एरर बघून आमची झोप उडणार आहे? तुझ्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. काय म्हणायचंय तुला? हेच ना, प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे रस्व दीर्घ यांच्या चुका असतात, अक्षर चुकतात. संपूर्ण नाव चुकल्याचं मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. शनयाच्या ऐवजी श्रावणी. कोण आहे ही श्रावणी? श्रावणी? आम्हाला काय माहिती? हाऊ डू आय नो? प्रिंटिंग प्रेस आहे, अनेक पत्रिका तिथे छापायला येतात. असेल कुठलं तरी श्रावणीचं लग्न, तिची पत्रिका आपल्या बॉक्समध्ये आली, एवढं काय त्यात? याला निव्वळ योगायोग. यशोधरा, या आधी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या, त्या सुद्धा योगायोगानेच घडल्या, बरोबर ना? ह्युमन एरर, याला ह्युमन एरर म्हणतात. कुणाच्याही बाबतीत होऊ शकतो. हो, पण ते आपल्याच अक्षयच्या बाबतीत म्हणून जरा विचित्र. म्हणूनच आणि म्हणूनच आम्ही त्यांना सू करणार आहोत, त्यांना क्वेश्चन करणार आहोत. आमच्या अक्षयच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. ऑफकोर्स नॉट. आणि हे बघ, तू आहे ना, हे असे सगळे प्रश्न वगैरे विचारू नकोस आम्हाला. देयर इज इनफ स्ट्रेस. तू झोप ना. गुड नाईट. गुड नाईट. ओव्हरडोस झाला असता तर कोण जबाबदार होतं? काय परिणाम झाल्याचे लक्षात येते तुझ्या, मूर्ख? अगं थांब थांब, एवढं काही नाही झालंय. आणि एखाद्या गोळीने काय? आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही आई. आणि चुका करणारी माणसं तर आम्हाला अजिबात आवडत नाही. काय का तुलसी, हा एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतेस तू? मॅम, आजवर अशी चूक कधीच झाली नाही. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही तुलसी. तुला काय वाटलं आमच्या लक्षात येत नाही? दिवसभर फोन मध्ये असतेस तू, कामाकडे अजिबात लक्ष नाही. हे असं वागण्याचा पगार देतो आम्ही तुला? यु नो व्हॉट, तुझी बॅलन्स सॅलरी तुझ्या अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होईल. आउट. सॉरी आय सेड आउट. अगं तिने कबूल केलंय ना तिची चूक झाली म्हणून. माणूस आहे ना, शेवटी माणसाच्याच हातून चुका होतात. म्हणजे उद्या तुला काही झालं असतं तर? तुझ्या बाबतीत कुणी असं वागलं तर आमची चिडचिड होणार नाही का? आणि आई, एक मिनिट, नोकर माणसांची आमच्या समोर बाजू घ्यायची नाही. आज या निमित्ताने का होईना तुला माझी काळजी आहे हे तरी कळलं. काका, सी यू इन द ऑफिस. ओ माय गॉड. ऑफिस मधले लोक मी आल्यानंतर घड्याळ सेट करायचे, आता तुला पाहून करतील. थँक्यू काका. पण खरं सांगू, मला फक्त दाखवायला म्हणून काम करायचं नाहीये, तर खरंच शिकायचंय. आणि तुमची परमिशन असेल तर तुम्हाला बिझनेस मध्ये हेल्प सुद्धा करायची आहे. वाय नॉट. तुला जेव्हा जॉईन करायचं बिझनेस तेव्हा तू जॉईन कर. आय नो तुझ्यात तो स्पार्क आहे. कसा आहे ना बेटा, एखादा माणूस बिझनेस शिकतो ना, तेव्हा त्याच्यासोबत तो इतरही 4 गोष्टी शिकतो.
तो थोडासा प्रॅक्टिकल व्हायला लागतो. मी काय म्हणतो, डोंट मिक्स अप युअर बिझनेस विथ युअर इमोशन्स. बिझनेस आपल्याला ना सावध राहायला शिकवतो. फक्त आपली खेळी खेळून चालत नाही, तर समोरच्या माणसाला कधी अंडर एस्टिमेट करायचं नाही, हेही आपल्याला बिझनेस शिकवतो. करेक्ट? राईट काका. त्यामुळेच माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. प्लॅन कसला? मला एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे की यशोधराची मेड सर्वंट जॉब सोडून गेली आहे. सो इथून पुढे येणारी नवीन मेड सर्वंट ही आपल्याला इन्फॉर्मेशन देणारी असेल. करेक्ट? परफेक्ट. काका तुम्ही सॉलिड आहात. ऍक्च्युली यशोधराचा कोणीतरी राईट हँड संजय म्हणून आहे. त्याला आता आपल्या बाजूने कसा वळवता येईल याचा मी विचार करते. That's absolutely great move. All the best. नाही, आम्हाला कळत नाही खरंच. काय करताय तुम्ही? एंगेजमेंट कार्ड छापायचं काम तुमच्याकडे का दिलं होतं? कारण आम्हाला वाटलं होतं तुमची फर्म रेप्युटेड आहे. नथिंग. सिली मिस्टेक. पण आमचं रेप्युटेशन स्टेकला असतं ना अशा वेळेला. नाही, हे बघा, ज्यांनी कुणी प्रिंट केलंय ना ती व्यक्ती आम्हाला आमच्या समोर हवी आहे. येस, तसं केलं नाहीत ना तर तुमचा व्यवसाय कसा बंद करायचा ते आम्हाला चांगलं कळतं. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मॅडम काय? अहो मॅडम, मी जी बातमी आणली आहे ना ती बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल मॅडम. म्हणजे? अहो मॅडम, ज्या गाडीने श्रावणी आणि तिच्या कुटुंबाचा अपघात झाला होता त्या गाडीचा ड्रायव्हर जिवंत आहे मॅडम. व्हॉट? मॅडम, तो आता हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे आता कोमामध्ये. मॅडम, तो कोमातून बाहेर आला ना त्यावेळेच आपल्याला कळेल की अपघाताच्या वेळी नक्की काय झालं होतं. श्रावणी आणि तिचं कुटुंब अपघातात मेले की नाही, नक्की काय झालं होतं हे आपल्याला तेव्हाच कळेल. पण त्यात काय आणखीन कळायचं आता? मीडियानी सांगितलंय, न्यूजपेपरमध्ये छापून आलंय, पोलिसांना 4 डेड बॉडीज मिळाल्या आहेत. आता आणखीन काय? हो मॅडम, प्रेत मिळाली होती, पण मॅडम संपूर्ण जळालेल्या अवस्थेत मिळाली होती. यू आर राईट. शुद्धीवर आल्यावर ड्रायव्हरने काही भलतं सलतं सांगितलं तर बॉडीज अजून आयडेंटिफाय नाही केल्या गेल्या आहेत. हो, हे श्रावणी प्रकरण लवकरात लवकर संपवायलाच हवं.